कधी कधी असं वाटतं का, सगळं आहे पण तरी काहीतरी कमी आहे. आपण सगळे आयुष्यात धावत चाललेलो आहोत, पण कुठे जायचं हेच माहित नाही. पैसा, यश, नोकरी सगळं असूनही मन का शांत असतं? खरं सुख पद देत नाही, खरं सुख मिळतं आतल्या शांततेतून. आणि म्हणूनच आजचा विषय आहे, आनंदी जीवनासाठी अध्यात्म का गरजेचं आहे. नमस्कार, संस्कृत संवाद या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे अध्यात्म, त्याच्यामध्ये आनंदी जीवनासाठी अध्यात्म का गरजेचं आहे. आपल्याला जो विषय सांगणार आहेत त्या सौ रुपालीताई माडिक आहेत. त्यांचं गेले 25 वर्षापासून हिंदू जनजागृती समिती साधिका आहेत आणि त्या धर्मप्रसार, अध्यात्म प्रसार गावोगाव व्याख्याने देतात. शाळा कॉलेज आणि मुलांमध्ये धर्मप्रेम, राष्ट्रप्रेम जागृत होण्यासाठी व्याख्याने देतात. गेल्या 24-25 वर्षापासून त्यांचं कार्य अविरत चालू आहे. नमस्कार ताई. नमस्कार. अध्यात्म, त्याच्यामध्ये आपण जर घ्यायला गेलो तर अध्यात्मामध्ये प्राणी मात्रांचं ध्येय नक्की काय आहे? हो, म्हणजे आता इथे हा विषय दादांनी सुरुवातीला सांगितला की आनंदी जीवनासाठी अध्यात्म आपण पाहतोय. आणि आनंदी जीवनासाठी अध्यात्म पाहत असताना पहिला प्रश्न महत्वाचा आहे की आपण मनुष्य म्हणून जन्माला आलोय, तर आपलं नेमकं ध्येय काय? तर आता आपण बघतो की अगदी किडामुंगीपासून प्राणी मात्रापर्यंत सगळेजण कशासाठी धडपडत असतात? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक जण सुखासाठी धडपडत असतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण जन्माला आल्यापासून आयुष्यभर जी प्रत्येक गोष्ट करतो, म्हणजे अगदी जन्माला येतो, शिक्षण घेतो, लग्न करतो, गाडी बंगला, म्हणजे प्रत्येक गोष्टी, खाणं पिणं, या सगळ्या गोष्टींमागे आपला उद्देश काय असतो की आपल्याला सुख मिळावं. पण आपण प्रत्यक्षामध्ये कसं बघतो ना की आपल्याला वाटतं सुख मिळावं, पण प्रत्यक्षामध्ये बघताना सुख किती असतं आपल्या जीवनामध्ये आणि दुःख किती असतं हे सगळ्यांना माहिती आहे. कारण तुकाराम महाराजांनी सांगितलंय बघा, सुख पाहता जीवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. म्हणजे आपला उद्देश काय आहे? सुख मिळवायला पाहिजे, त्यासाठी धडपड करतो. पण आपलं सुख कसं पाहिजे आपल्याला? तर आपल्याला सुख हे सर्वोच्च प्रतीचं पाहिजे, म्हणजे कायम सुख पाहिजे असं म्हणतो ना आपण. आज असं कधी म्हणत नाही की हा 1-2 महिन्यामध्ये मला इतकं सुख मिळालंय, इतकं सुख मिळालंय की आता मला त्याचा कंटाळा आलाय, असं आपण कधीच म्हणत नाही. म्हणजे लक्षात येतं ना की आपलं ध्येय काय आहे? तर सर्वोच्च सुख, जे कधीही न संपणारं सुख, असं सुख आपल्याला हवंय. आणि त्याला आपण अध्यात्माच्या भाषेमध्ये काय म्हणतो तर आनंद. म्हणून मग आपण म्हणतो की आनंदी जीवनासाठी अध्यात्म शिकणं गरजेचं आहे. म्हणजे मुख्य आपला उद्देश काय आहे तर आनंद प्राप्ती करणं, आनंद मिळवणं, आणि यासाठी आपली सगळी धडपड असते. परंतु तो खरा आनंद कसा मिळवायचा हे आपल्याला कुठेच शिकवलं जात नाही. शाळेमध्ये शिकवलं जात नाही, महाविद्यालयांमध्ये शिकवलं जात नाही. आपण सगळे विषय ऐकतो, अगदी इतिहास, भूगोल, इंग्लिश, गणित, विज्ञान, पण ज्यासाठी आपली सगळी धडपड आहे तर ते सर्वोच्च सुख किंवा तो आनंद हे कुठंच शिकवलं जात नाही. आणि त्याच्यामुळे आता आपण बघतो की आपला समाज म्हणा, आपली तरुण पिढी म्हणा, अशी भरकटली आहे सुखाच्या शोधामध्ये. काही ना काही म्हणजे नको हवं ते सगळं करतेय, पण खरं सुख काही मिळत नाही. आणि म्हणून मग स्वामी विवेकानंदांनी पण कसं म्हटलंय की सुख आणि दुःख ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. म्हणजे आपण सुखासाठी धडपडतो, पण सुखाबरोबर त्याच्या पाठोपाठ दुःख हे येतच असतं. म्हणजे फक्त सुख येईल असं नाही. म्हणजे एकांनी कसं सांगितलंय, सुख म्हणजे हा काटेरी मुकुट आहे सोन्याचा, त्याच्याबरोबर दुःख आपण टाळूच शकत नाही. आणि त्याच्यामुळे खरा आनंद काय आहे ना, तर हे आपण समजून घेणं हे फार गरजेचं आहे. आपण याच्यामध्ये आता आपण सुख दुःखाचं बोलत होतो, आणि सुख दुःखाची नेमकी कारण काय आहेत? हा, म्हणजे आता आपण बघितलं की आपल्याला सुख, सर्वोच्च सुख महत्वाचं आहे. मग आता समजा आपल्या जीवनामध्ये सुख आलंय भरपूर, तर आपल्याला काही अडचण नसते, आपण खुश असतो. म्हणजे कशाला माझ्या जीवनामध्ये सुख आलंय असं आपण कधी म्हणत नाही, आपल्याला चांगलंच वाटतं. पण याच्या उलट जर आपल्या जीवनामध्ये दुःख आलं तर माणूस लगेच कसं म्हणतो की माझ्याच वाट्याला हे का, दुःख का माझ्या वाट्याला. आणि त्याच्यामुळे सुखाची अडचण नाही, पण दुःखाची कारणं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि जर दुःखाची कारणं आपल्याला समजली तर आपण ते दूर करायला उपाय करू शकतो. कारणच नाही कळलं तर आपण त्याच्यावर उपाय करू शकत नाही आणि दुःख आपण टाळू शकत नाही. मग त्या दुःखाची कारणं बघा की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या जीवनामध्ये
3 प्रकारची कारणं असतात दुःखाच्या मागे. पहिलं कारण म्हणजे शारीरिक कारण, दुसरं मानसिक कारण आणि तिसरं म्हणजे आध्यात्मिक कारण. आणि आपली अडचण कशी झाली ना, आपल्याला शारीरिक आणि मानसिक कारण माहिती आहेत, पण आध्यात्मिक कारण माहिती नाहीयेत. म्हणजे उदाहरण सांगते, तुमच्या लक्षात येईल की आता शारीरिक कारण म्हणजे कसं, की समजा मला शरीराला काहीतरी त्रास होतोय, तर मला त्याच्यावर उपाय कळतोय की मी आजारी आहे, मला डॉक्टरांकडे जाऊन औषधं घेऊन मला बरं व्हायचंय. किंवा मला काहीतरी मानसिक त्रास झालाय, कोणीतरी माझ्या मनाविरुद्ध बोललंय, मला अपमान केलाय, मला किंवा अजून काही कारण आहे, दुःख आहे आणि मला मानसिक त्रास होतोय. तर मी 8-15 दिवसामध्ये, महिन्यामध्ये ते दुःख विसरते. आणि अगदीच आत्ताची पिढी जशी म्हणते की आम्हाला टेन्शन आलंय, डिप्रेशन आलंय, तर ते डिप्रेशनला सुद्धा सायकॅट्रिस्ट आपल्याकडे आहेत. म्हणजे मानसोपचार तज्ञांकडे जाऊन पण आपण शारीरिक मानसिक आजारांवर मात करू शकतो. पण आध्यात्मिक दुःख काय आहे हेच आपल्याला माहिती नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर आपल्याला उपाय काढता येत नाही. म्हणजे आता कसं आहे ना, आमचे गुरुदेव जे आहेत, सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले, तर ते शास्त्रज्ञ होते. म्हणजे आता ते थोर संत आहेत किंवा परमेश्वराचा अवतार आहेत अशी आमची श्रद्धा आहे. परंतु ते सायंटिस्ट असल्यामुळं त्यांनी आम्हाला सगळं हे जे अध्यात्म आहे तर ते वैज्ञानिक भाषेमध्ये समजावून सांगितलं. मग त्यांनी कसं सांगितलं ना, की जी शारीरिक आणि मानसिक दुःख आहेत, शारीरिक दुःख आहे तर ते 20% आपल्या जीवनामध्ये असतं, म्हणजे शरीराला त्रास झाला तर. मानसिक दुःख आहेत तर ती 30%, म्हणजे 30% शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दुःख असतं. म्हणजे 20 ते 30% शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक कारण आपल्या दुःखाच्या मागे असतात. परंतु 80% कारण, हे संपूर्ण 80% कारण हे आपल्या दुःखामागे असतं आणि हेच कारण आपल्याला माहिती नसतं. म्हणजे उदाहरण सांगितलं तुम्हाला तर लक्षात येईल. समजा एखादा मुलगा आहे, तरुण मुलगा, आणि आपल्या सगळ्यांना अनुभव आहे, आजकालची मुलं गाड्या भरधाव वेगात चालवतात. घरातून आपण बोलत पण असतो, अरे बाबा सावकाश चालव, पण मुलं ऐकतात किंवा ऐकत नाही. मग आता भरधाव वेगाने गाडी चालली आहे, अजून त्याच्यामध्ये आपण कसं म्हणू शकतो, किंवा घरातून ती व्यक्ती निघताना काहीतरी पती पत्नीचं भांडण झालं असेल आणि मग तो मानसिक त्रास असतो, डोक्यामध्ये राग असतो, आणि त्या रागाच्या भारामध्ये पण एखादी व्यक्ती जोरात गाडी चालवते. मग आता असं गाडी चालवत असताना जर त्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला, अपघात झाला, तर आपण काय म्हणू शकतो की शारीरिक वेदना पण होतात आणि मानसिक त्रास पण होतो ना, कारण हॉस्पिटलला जायला लागतं, तो खर्च होतो, कुठे फ्रॅक्चर वगैरे झालं तर त्याला आर्थिक अडचणी पण येतात ना, खर्च पण होतो, त्याचं काम पण तो करू शकत नाही, म्हणजे आर्थिक बोजा. म्हणजे याच्यातून काय लक्षात आलं की आपल्याला शारीरिक त्रास पण होतो आणि मानसिक त्रास पण होतोय. पण याच्यामध्ये अजून एक कारण असतं बघा, की आपण सगळ्यांनी अनुभवलेलं पण आहे, की एखादी व्यक्ती आहे ना, व्यवस्थित चाललेली आहे, म्हणजे गाडी अगदी शांतपणे सगळे नियम पाळून व्यवस्थित चालवतीये आणि डोकं पण तिचं शांत आहे, म्हणजे कुठलाही राग मनामध्ये नाहीये. असं असताना सुद्धा त्या व्यक्तीचा अपघात होतो. म्हणजे आपण बघतो की नेमकं त्याच्या गाडीसमोर कुत्रं आडवं येतं किंवा कोणीतरी त्यालाच टक्कर मारून जातं. मग आता अशा वेळी काय करणार? आपण काय म्हणतो की एवढं सगळं व्यवस्थित आहे, हजारो गाड्या चालल्यात आणि त्या हजारो गाड्यांमध्ये नेमकं माझ्याच गाडी पुढे कुत्रं आडवं यावं किंवा मलाच टक्कर मारावी, मग याला आपण कारण नाही सांगू शकत ना. पण माझ्याच गाडी पुढे का आलं हे समजत नाही, याला म्हणायचं आध्यात्मिक त्रास. मग आपण म्हणतो ना की माझ्या नशिबातच होतं ते, मग असं म्हणतो आपण नशीब किंवा प्रारब्ध, तर ते नशिबात होतं म्हणजे तो आध्यात्मिक त्रास आपल्याला आहे आणि त्याच्यामुळे तो त्रास झालेला आहे. आता शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या व्यवस्थित आहे, पण तरी पण त्याला म्हणतो आपण आध्यात्मिक दुःख, आणि हे माहिती नसतं. म्हणजे भरपूर अजून भरपूर उदाहरणं आहेत याची. म्हणजे तुम्हाला आध्यात्मिक दुःख कसं, आता शारीरिक आणि मानसिक दुःख कसं ओळखायचं लक्षात आलं. आता जेव्हा कळतच नाही आपल्या बुद्धीला की असं माझ्या जीवनामध्ये का घडतंय, सगळे प्रयत्न करून पण, तर जेव्हा कळत नाही ना, तेव्हा समजायचं की हे आध्यात्मिक त्रास आहे किंवा आध्यात्मिक दुःख आहे. म्हणजे एखाद्या घरामध्ये तुम्ही निरीक्षण करू शकता की एखाद्या घरामध्ये ना सगळेच त्रासलेले असतात. म्हणजे समजा काही त्यांना 3-4 मुलं असतील, तर एखादा मुलगा आहे तर तो मनोरुग्ण असतो, किंवा एखाद्या मुलाचं लग्न झालेलं आहे, परंतु आपण बघतो ना आजकाल महिन्याभरामध्ये ते कुटुंब विभक्त होतं, म्हणजे लगेच घटस्फोट होतो, त्यांना एकत्र राहता येत नाही. किंवा त्यांना एक मुलगी आहे, मुलगी दिसायला चांगली आहे, शिकलेली आहे, नोकरी पण तिला चांगली आहे, पण लग्न जमत नाही. आजकाल तर आपण खूप बघतोय की इतक्या मुला मुलींची लग्नच जमत नाहीयेत.
आणि अशी कारणं आहेत किंवा आणि ह्या सगळ्यांच्या त्रासामुळे आई वडील दुःखी आहेत. म्हणजे कसं की संपूर्ण कुटुंबच दुःखी आहे. मग कळत नाही ना की आता समजा मुलगी दिसायला चांगली आहे, शिकलेली आहे, सगळं आहे, पण लग्नच जमत नाहीये. बरं, लग्न जमलं तर ते टिकत नाहीये, टिकलं तर त्यांना मुलंच होत नाहीये. बरं, मूल झालं तर ते सारखं अबॉर्शन किंवा सारखं म्हणजे गर्भपात होतोय. अशी खूप कारणं वाढलेली आहेत आणि कळतच नाही. बरं, रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत, सगळं चांगलं आहे, तरी असं का होतंय? आता रिपोर्टमध्ये प्रॉब्लेम असेल तर आपण शारीरिक त्रास आहे असं म्हणू शकतो, पण सगळं नॉर्मल आहे पण तरी असा त्रास होतोय. किंवा अजून उदाहरण सांगते की समजा 2 मुलं आहेत, दोघंही खूप चांगली शिकलेली आहेत, दोघंही हुशार आहेत, अगदी मेरिटमध्ये आलेली आहेत, पण एखाद्याला बघा तुम्ही पटकन नोकरी लागते आणि तो व्यवस्थित सेटल होतो आणि एखाद्याला खूप संघर्ष करायला लागतो जीवनामध्ये. मग कळत नाही ना कारण की हा पटकन पुढे गेला, हा का मागे राहिलाय. दोघंही हुशार आहेत. किंवा एखादं जुळं मूल जन्माला येतं बघा, तर जुळ्या मुलांमध्ये पण आपण काय बघतो की एखादं मूल आहे तर ते सुदृढ असतं आणि दुसरं एकदम अशक्त असतं. मग तेच मूल अशक्त का, हेच मूल सुदृढ का? तर याची जी उत्तरं आहेत ना, तर ते विज्ञान नाही सांगू शकत. तर ह्याच्यासाठी अध्यात्माकडेच वळायला लागतं, कारण बुद्धीला कळतच नाहीये. म्हणजे आपण असं नाही की अध्यात्मावर सगळं थोपवायचं असं नाही, पण कसं की आपल्याला वाटतं काय की म्हणजे मी सगळे प्रयत्न करायचे आहेत, त्याच्यामध्ये प्रयत्न सोडायचे नाहीयेत, पण 100% प्रयत्न करून सुद्धा यश का मिळत नाहीये. मग असं असेल ना, जेव्हा कळत नाही मी सगळे प्रयत्न करून थकलोय तरी जीवनामधल्या प्रश्न सुटत नाहीयेत, अडचणी आहेत, दुःख आहेत, तर यावेळी आपण निश्चित लक्षात ठेवायचं की हा आध्यात्मिक त्रास आहे आणि त्याच्यावर आध्यात्मिक उपायच केला पाहिजे आणि तोच आपल्या लोकांना माहिती नसतो. मग आपली लोक काय करतात, सुख मिळावं म्हणून की कुठेतरी फिरायला जा, आज शनिवार रविवार आहे तर फिरायला जायचं, मग पार्टी करायची किंवा जे आवडेल ते चांगलं चांगलं खायचं असं आणि आनंद मिळवायला बघतात. पण पुन्हा घरी आल्यावर तेच आहे ना, ते कसं तात्पुरतं सुख आहे, क्षणिक आहे, पण पुन्हा काय म्हणजे पुन्हा समजा शनिवार रविवारी आपल्याला असं वाटतं की वैतागलोय आपण ऑफिसमधून आणि बाहेर गेलोय आणि 2 दिवस आपण ट्रिपमध्ये मजा करायची, पण सोमवारी पुन्हा ऑफिसला जाताना लोकांना काय होतं की तो सोमवार नकोसा वाटतो. म्हणजे काय की ते क्षणिक सुख आहे ना, मग तर आपल्याला तो आनंद तसा नाही मिळू शकत, तो अशाश्वत आहे ना, तर शाश्वत आपल्याला पाहिजे सुख. मग त्यासाठी साधना आणि अध्यात्म हे फार गरजेचं आहे आणि ते जर समजून घेतलं ना तर बऱ्याच आपल्या अडचणी सुटू शकतात. पण हेच लोकांना आजकाल माहितीच नाहीये आणि त्याच्यामुळे खूप अडचणी आहेत. आजचा संवाद तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत दुःख निवारणाचा उपाय. धन्यवाद.